विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर फ्रॉम द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यामधलं हे शेवटचं लेक्चर आहे पार्ट 2 चं. कोणतं? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ठीक आहे, आपण सगळं शिकून घेतलं, सगळं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीही शिकून घेतल्या, पार्ट्सला काय म्हणतात तेही शिकून घेतलं, प्रोसेसेस कोणत्या होत्या त्याही शिकून घेतल्या. पण एक शेवटचा पॉईंट जो राहिला, जो सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता, कोणता? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ह्यासाठी तर हे सगळं शिकवायचं आलं. ठीक आहे, मग हेल्थ म्हणजे काय बघा, बेसिक डेफिनेशनच आपल्याला माहित नाही. आता हेल्थ म्हणजे नेमकं काय, तर मग आपण ती समजून घेतली पाहिजे. मग हेल्थ म्हणजे काय? पर्सन स्टेट ऑफ बिईंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस कॉल्ड हेल्थ. काय? एकतर फिजिकली स्ट्रॉंग असला पाहिजे, तो मेंटलीही फिट असला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो सोशलीही फिट असला पाहिजे, म्हणजे सोसायटीत वागण्या इतपत त्याच्यात शहाणपण असलं पाहिजे. अशाच पर्सनला आपण काय म्हणतो? हेल्दी पर्सन म्हणतो, किंवा त्यालाच आपण हेल्थ असं म्हणत असतो. ठीक आहे, मग बघा आपल्या कंट्रीमध्ये, मग आपल्या देशामध्ये आता बघा ह्या हेल्थचं काय महत्व आहे, किंवा त्याच्या अवेअरनेसचं काय महत्व आहे बघा. इन लॅक ऑफ अवेअरनेस ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू रिझन्स. काय? आपल्या कंट्रीमध्ये हे लॅक ऑफ अवेअरनेस आहे. कशाबद्दल? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल. त्याची कारण कोणकोणती आहेत बघा. एक तर सोशल कस्टम्स, म्हणजे काय आपले ट्रॅडिशन्स वगैरे आहेत, त्यात ट्रॅडिशन्स मध्ये किंवा सोशल कस्टम्स म्हणजे रूढी आहेत, परंपरा आहेत, पद्धती आहेत, रूढीवादी परंपरा, त्या परंपरेमुळे. दुसरी गोष्ट ट्रॅडिशन्समुळे, म्हणजेच काय, पद्धती ज्या वेगवेगळ्या आपण ज्या पाहतो किंवा अनुभवतो त्यामुळे. तिसरी इलिटरसी, म्हणजे काही शिकलेलेच लोक नाहीत, म्हणजे काय, एज्युकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही, आणि एज्युकेशन पोहोचलं नाही म्हणजे त्यांच्यामध्ये शहाणपणा आला नाही, आणि शहाणपणा न आल्यामुळे त्यामध्ये अवेअरनेस ते पसरवण्यास काय ठरले? निरर्थक ठरले. ठीक आहे, आणि चौथी गोष्ट काय? शायनेस, म्हणजे काय, लाजळूपणा. हाही एक प्रॉब्लेम आहे कशामध्ये? ह्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थची अवेअरनेस पोहोचवण्यामध्ये आपल्या कंट्रीमध्ये. ठीक आहे, बघ स्पेशली कोणामध्ये हा इंडिफरन्स पाहायला मिळतो? स्पेशली हा इंडिफरन्स पाहायला मिळतो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमन. ज्या वुमनची जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असते त्यामध्ये स्पेशली हा डिफरन्स पाहायला मिळतो. त्यामध्ये अवेअरनेसच नसते, कोणी सांगायला तयारच नसतं. ठीक आहे, अशा प्रकारे ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन. म्हणजे हे जे आहे मेन्स्ट्रुअल सायकल जे ऑकर होतं ते कोणाशी रिलेटेड आहे? एक तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थशीही, आणि दुसरं जी ओव्हरऑल हेल्थ असते वुमनची त्याच्याशीही ह्या मेन्स्ट्रुअल सायकलचा एक मोठा रिलेशन आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, मग काय होतं? ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल ब्लिडिंग ऑकर होते. जेव्हा ही ब्लिडिंग होते तेव्हा काय? टाइम टू टाइम क्लिनलीनेस इन जेनाइटल एरिया ही नेसेसिटी होऊन जाते, ही नेसेसरी असते. अदरवाइज हेल्थ प्रॉब्लेम मे अराइज. जर क्लिनलीनेस केली नाही तर हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं अवेअरनेस करणं हे खूप खूप महत्वाचं ठरतं. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे मे अराइज इन मेन टू, म्हणजे मेन मध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ना की फक्त फिमेल मध्ये. आपण फक्त फिमेलचं बोलतो, पण प्रॉब्लेम मेन मध्ये देखील येऊ शकतात. मग काय होतं? क्लिनलीनेस आणि मेंटेनन्स टाइमली नेसेसरी असतं. म्हणजे ही जी क्लिनलीनेस असते टाइम टू टाइम करणं हे गरजेचं असतं. ती काय होते? नेसेसिटी होऊन जाते, ना जी गरज आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, अमंग व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस, मग ज्या काही सेक्शुअल डिसीजेस होतात त्यामध्ये कॉमन कोणकोणते होतात? एक होतं सिफिलिस आणि गनोरिया. आर दे कॉमन आर ऑन दी लार्ज स्केल असं आपण म्हणू शकतो. आणि ते कोणामुळे होतात? दोन्ही बोथ डिसीजेस कॉज्ड बाय बॅक्टेरिया. आणि हे बॅक्टेरिया कधी येऊन बसतात? जेव्हा ही क्लिनलीनेस केली गेलेली नसते, किंवा आपण त्या जेनाइटल एरियाला क्लीन करत नसतो टाइमली, तेव्हा हे रोग होण्याची शक्यता आपल्याला जास्तीत जास्त आढळून येते, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता बघूयात मग सिफिलिस आणि गनोरियाचे सिम्पटम्स काय. त्या बॅक्टेरियल डिसीज मधला पहिला प्रकार काय होता? सिफिलिस. सिफिलिस मध्ये काय होतं बघा, सिफिलिसचे सिम्पटम्स काय काय आहेत मग? ऑकरन्स ऑफ कॅन्कर, दॅट इज पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनायटल्स. म्हणजे त्या जेनायटल्स मध्ये पॅचेस पॅचेस ऑकर होतात त्या सिफिलिस मध्ये, त्याला आपण कॅन्कर असं म्हणतो. दुसऱ्या गोष्टी होतात, रॅशेस पाहायला मिळतात, फीवर पाहायला मिळतो, म्हणजे ताप आलेले पाहायला मिळतात, शरीरावर रॅशेस आलेले पाहायला मिळतात. इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स, म्हणजे जॉईंट्स मध्ये इन्फ्लामेशन झालेलं पाहायला मिळतं. ॲलोपेशिया पाहायला मिळतो. ॲलोपेशियास म्हणजे काय? केस गळले किंवा केस गळणे चालू होतात. कशामध्ये? या सिफिलिस मध्ये. हे त्याचे सिम्पटम्स आहेत. ठीक आहे, आता दुसरा होता कोणता बॅक्टेरियल डिसीज? दुसरा गनोरिया. गनोरियामध्ये काय होतं? पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, म्हणजे जेव्हा केव्हा आपण लघवी करतो त्या लघवी करते वेळेस आपल्याला एक पेनफुल आणि बर्निंग सेन्सेशन पाहायला मिळते, किंवा ती जागा इरिटेट होते, ती दुखायला लागते. ठीक आहे, उजिंग अप पस थ्रू पेनिस अँड वजायना, म्हणजे त्या पेनिस
किंवा वजानेच्या ओपनिंग मधून आपल्याला पू आलेला बाहेर दिसतो किंवा हा पस आपल्याला आलेला पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, अॅनस, थ्रोट, आईज, ETC हे इन्फ्लामेशन ह्या वेगवेगळ्या बॉडी पार्ट्समध्ये रिजनमध्ये हे पाहायला मिळतं. आणि हे सगळे सिम्पटम्स कोणाचे आहेत? हे आहेत गोनोरियाचे. हे झाली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑल ओव्हर, म्हणजे हे जाणून घेणं सगळं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच क्लीनलीनेस करणं किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन करणं का गरजेचं आहे किंवा गरजेचं आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. बघा, आता सगळ्यात मोठी गोष्ट आणखी दुसरा एक पॉईंट, एक छोटासा पॉईंट शेवटी दिलाय चॅप्टरच्या. कोणता? पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय? एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्टर ड्युरेशन. म्हणजे एका छोट्या पिरियडमध्ये पॉप्युलेशनची एक्सेसिव्ह झालेली ग्रोथ, त्याला आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हणतो. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतात? एक असते अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे काय? कोणाला जॉबच भेटत नाही, नोकरीच भेटत नाही. अनएम्प्लॉयमेंट हा पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा झाला डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम अँड इन्क्रीजिंग लोन. ठीक आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या मागे त्याची कमवण्याची क्षमता कमी होते आणि त्याच्यावरचं जे असलेलं कर्ज, त्याच्या डोक्यावर असलेलं कर्ज हे वाढत जातं. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसरी स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस असतात, जिथे आता समजा 10 व्यक्ती होते, 10 व्यक्ती त्या नॅचरल रिसोर्सेसला यूज करणार होते, त्याच जागी त्याच नॅचरल रिसोर्सेसला जर 100 व्यक्ती जर यूज करत असतील तर नॅचरली त्याच्यावर स्ट्रेस येणं हे साहजिकच आहे. त्यामुळे ते नॅचरल रिसोर्सेस लवकर संपण्याचं ही भीती आपल्याला लागून राहते. आणि हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. मग त्याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन म्हणून आपण त्याच्यावर पॉप्युलेशन कंट्रोल हेच एक सोल्युशन आहे. त्यामध्ये आपण फॅमिली प्लॅनिंग आपण करू शकतो. म्हणजे कमीत कमी मूल बाळ जन्माला घालायची हाच एकुलता एक पर्याय त्यावर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपले लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे चॅप्टर खतम झालेले आहेत, म्हणजे संपलेले आहेत. ठीक आहे. आपण त्याच्यावर एक क्विक रिव्हिजन म्हणून एक नेक्स्ट लेक्चर त्याच्यावर घेणार आहोत. आणि ते क्विक रिव्हिजन केल्यानंतर आपण ह्या चॅप्टरची सांगता करणार आहोत. हा चॅप्टर संपवून टाकणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपला इथं चॅप्टर ऑफिशियली संपतो म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. आपला चॅप्टर हा संपला. यामध्ये जे मिळालेलं नॉलेज आहे ते नॉलेज मला वाटतं की तुम्ही सोसायटीमध्ये यूज करावं, सोसायटीला चांगल्या प्रकारे पाहण्यासाठीचा एक दृष्टिकोन द्यावा आणि स्वतःचं हे नॉलेज तिथं वापरावं. ठीक आहे. विद्यार्थी मित्र हो, अभ्यास करायला सुरुवात करा, अभ्यास करा, अभ्यासाची गोडी लावून घ्या. कारण तुमच्यासारखेच उद्या बनून सायंटिस्ट, इंजिनियर, डॉक्टर अशा वेगवेगळ्या मध्ये सेक्टरमध्ये जाणार आहेत, पॅरामेडिकल सेक्टरमध्ये जाणार आहेत, जिकडे हेल्थ सेक्टर आहे तिकडे जाणार आहेत, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत, देशाच्या सीमेवर देखील जाणार आहेत. सगळीकडे तुम्हीच लोक जाणार आहात आणि तुमच्यावरच देशाची प्रगती अवलंबून आहे म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे अभ्यास करा, अभ्यास करत राहा, हसत खेळत राहा, अभ्यास करत राहा. हे लेक्चर काय वाटलं, ह्यामध्ये काय आणखी इम्प्रूव्हमेंट पाहिजे, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हसत खेळत राहा, अभ्यास करत राहा.